जर ईव्हीएम वर आमचा विश्वास नाही, आमच्या भागात आम्हाला मतं मिळणार नाहीत असं होऊ शकत नाहीत। आम्ही आमची खंत ही पवार साहेबांना बोलून दाखवलेली आहेत। ईव्हीएमचा विरोध आम्ही सर्वांनी केलेला आहे असं वक्तव्य अशोक पवार यांनी केलं। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। पाहूयात। निवडणुका झाल्या, काउंटिंग झालं आणि त्याच्यानंतर आता कुठे ना कुठे एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। आज महत्त्वाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एक स्वर ऐकू आला की ईव्हीएममध्ये कुठे ना कुठे काही ना काही प्रशासन तुम्ही सगळ्यांनी उपस्थित केले। काय सांगायला? आमचा पराभव साहेब हा लोकांनी नाही केला अजिबात, हा ईव्हीएम मशीननी केलेला आहे। हे आता जग जाहीर झालेलं आहे, कारण वन साइडेड निवडणुका अशा होत नाही। आपल्याला माहिती आहे की 2014ला मोदी साहेबांची लाट होती, त्यावेळेला पण यांना एवढ्या जागा मिळाल्या नाही। इंदिराजी गांधी गेल्यानंतर किंवा राजीवजी गांधी गेल्यावर पण इथं महाराष्ट्रात यांना एवढ्या जागा मिळाल्या नाही। एवढ्या जागा वन वे यांना कशा मिळतात हा प्रश्न सगळ्याला आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला साहेब। बघू शकता एकंदर आपण बघितलं गेलं तर महत्त्वाचं हेच आहे की असे प्रकारचा महाराष्ट्र घडत असेल तर हे वेगळ्या लेवलचं राजकारण हे प्रत्येक वेळी होताना दिसतंय का, आणि तोच प्रश्न आता अनेकदा उपस्थित केला जातोय। आज एक खरंच महत्त्वाची जी मीटिंग पार पडली, त्या मीटिंगमध्ये अनेक गोष्टी पार पडल्या होत्या। ही मीटिंग ही सगळ्या उमेदवारांची होती, जे उमेदवारांच्या बद्दलच्या गप्पा आणि गोष्टी आज शरद पवारांनी ऐकून घेतल्यात। बुधवारसोबत श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई। महायुतीच्या उमेदवारांना 15% मतं सेट करून दिली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी हा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीकडून रडीचा डाव खेळला जातो असंही ते म्हणतायत। निवडून दिलेला उमेदवार हा खऱ्या मतानं निवडून आला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं। ईव्हीएम मशीनमध्ये साधारण 15% मतं ही सेट करून देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवारांना। अशाच प्रकारचं काही चित्र समोर येत आहे। हा रडीचा डाव आहे। या संदर्भात आम्ही कायदेशीर लढाई तर लढणार आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील जनतेने आता रस्त्यावर येण्याची गरज असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं। त्याचं कारण आहे या ठिकाणी आम्हीच आमदार व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका नाही, पण जे होतील ते जनतेच्या खऱ्या मतावर व्हायला पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। जे झालंय निश्चित मतदारांनाही माहिती नका झालेला प्रकार चुकीचा आहे। तर बबनराव लोणीकर यांच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांचं फडणवीस यांना रक्तानं पत्र पाठवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। जालन्यातील भाजप कार्यकर्त्यांचे देवेंद्र फडणवीस यांना हे रक्तानं पत्र पाठवण्यात आलं। नंदकुमार गांजे असं रक्तानं पत्र लिहिणाऱ्या तरुणाचं नाव आहे। मंठ्याचे आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांना येणाऱ्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे या मागणीसाठी आज मी माझ्या रक्ताने आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र लिहिले। त्यांच्या ह्या मंत्रिपदी असताना जे काम केलेलं ह्या कार्याची दखल घेऊन फडणवीस साहेब त्यांना परत एकदा मंत्रिमंडळात स्थान देतील याची आम्हाला निश्चितच गॅरंटी आहे।